बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी कबनूर येथे सहारा फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2024 मोठ्या उत्साहात संपन्न. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांचा सामाजिक बांधिलकी जपत सहारा फाउंडेशनने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा राज्य बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक घाटके, माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर, पैलवान अमृतमामा भोसले, हातकणंगले पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी, कबनूरची सरपंच शोभा पवार, ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम, युवा नेते गणेश पालकर, प्रमोद पाटील, जयेश बुगड, अमर चव्हाण, अभिनेत्री शुभांगी गायकवाड, गृहरक्षक दलाचे प्रशासकीय अधिकारी साळवे साहेब यांचेसह सहारा फाउंडेशनचे संस्थापक पापालाल सनदी, परवेज सनदी, सहारा फाउंडेशनचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची स्वागत व प्रास्ताविक पापालाल सनदी यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेलेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी पत्रकार सुरेश कुंभार, मुनीर जमादार, सचिन सुतार, विजयकुमार देसाई, युसुफ मकानदार, सचिन कांबळे, जैद भोकरे, महेश शिवडकर, महेश पाटील आदींनी परिश्रम घेतले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बघत राहा फक्त शिवराज न्यूज. आणि बापाचं कौतुक एवढ्यासाठी आहे, बायको स्टेजवर आहे तो कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहे आणि बायकोलाही काय वाटत नाही, ती आरामशीर स्टेजवर बसते, बापाला स्टेजवर बसा म्हणतात. तर बापालाच पुरस्कार द्यायला पाहिजे. अशा या दोघांनी समाजामध्ये अतिशय उत्तम आणि उल्लेखनीय काम केलेल्या लोकांना एक पुरस्कार देऊन समाजासमोर त्यांचं कार्य अधोरेखित करणं आणि या कार्यातून अन्य लोकांनी